पांढरी वस्त्र, पांढरा सदरा ही वारकऱ्यांची ओळख। वारीमध्ये सहभागी होणारा वैष्णव भक्त काही नियमांचंही पालन करतो। वारकरी संप्रदायातील वारकरी शुभ्र पांढरे कपडे परिधान केल्याशिवाय टाळ, मृदुंग, पखवाज हाती घेऊ शकत नाही। त्याचप्रमाणे दिंडीमध्ये देखील सामील होऊ शकत नाही। पालखी प्रस्थानासाठी देहूमध्ये येणारा प्रत्येक वारकरी हा देहूमधील प्रसिद्ध डोंबे या शिंप्याकडेच आपले कपडे शिवत असतो। दिंडीमध्ये दाखल होणारा वारकरी जेव्हा आम्ही तयार केलेले कपडे परिधान करतो तेव्हा पांडुरंगाला भेटल्याचा अनुभव आम्हाला येतो, अशी भावना डोंबे यांनी व्यक्त केली। वारी सुरू होण्याच्या 2 महिने आधीपासून आमची लगबग सुरू होते। तसेच महाराष्ट्रातल्या सर्वदूर भागातनं दाखल झालेल्या वारकऱ्याला पालखी प्रस्थानापूर्वी कपडे शिवून देण्याचं आव्हान आमच्या समोर असतं। दिवसाला किमान 25 ते 30 जोडी कपडे वारी काळात शिवले जातात। मागील 6 ते 7 वर्षापासून डोंबे यांची ही सेवा अखंडितपणे सुरू आहे। माझ्याकडे नेहरू शर्ट, पॅन्ट, मंदिरातले पण जेवढे बी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांचे पण पूर्ण वारकरी संप्रदाय सर्व कपडे माझ्याकडे असतात। जवळपास 4-5 वर्षापासून मी काम करत असतो। जे नेहरू शर्ट, धोतर आहे ते संप्रदायामधले खूप महत्त्व आणि पटवून देणारे जुनं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे तुकाराम महाराजांनी धोतर टाळविना घेऊन हाती, त्यामुळे संप्रदाय असल्यामुळे धोतर नेहरू शर्टाशिवाय माणसाला शोभाच देत नाही। नेहरू शर्ट, पायजामा, वारकऱ्यांचे सर्व पोशाख इथं शिवतो आणि त्याबद्दल चांगला आम्हाला आनंद वाटतो। वास्तविक पाहता डोंबे यांचा हा व्यवसाय आहे, पण वारीमध्ये वारकऱ्यांसाठी कपडे शिवणं ही एक प्रकारे पांडुरंगाचीच सेवा असल्याची भावना त्यांची आहे। वारीमध्ये प्रत्येकाला सहभागी होता येईल असं नसतं, पण वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांची जरी सेवा केली तरी प्रत्यक्ष वारीत गेल्याचं सुख मिळतं, अशी भावना इथल्या प्रत्येकाची असते। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।